मी सांगते या पद्धतीने जर कारलं केलं ना तर ते अजिबातच कडू लागणार नाही. त्यासाठी मी इथे 2 कारले घेतलेत. ते छान असे चिरून घेतलेत. चिरून म्हणजे आपण जे हे करतो ना बटाट्याचे चिप्स, त्या चिप्सवाल्या ह्याने असे छान असे गोल गोल चकत्या काढून घेतल्यात आणि त्याला मीठ लावून थोड्या वेळेसाठी ठेवलं झाकत. नंतर ते छान असं पिळून घ्यायचं, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे मी तेलामध्ये लसूण आणि जिरं तडतडत टाकायचं. नंतर ते जे आपण कारलं पिळून घेतलं ते त्याच्यात परतवून घ्यायचं. छान असं वाफलून घ्यायचं, चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचं. नंतर त्याच्यात कूट टाकून घ्यायचा. कुटानंतर त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. थोड्या वेळासाठी आणखीन चांगलं भाजून घ्यायचं आणि तिखट टाकून घ्यायचं. ते छान भाजल्यामुळे ते खरपूस असं खायलाही छान लागतं ना, अजिबात कडू लागत नाही. का तर मिठामधून त्या अशी रेसिपी संपलेली आहे. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच